नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आमच्या जनवाईस या न्यूज चॅनलवर। 29 जून 2026 ते 5 जुलै 2026 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघणार आहोत आणि सुरू करणार आहोत। आता सप्ताहाच्या राशी भविष्याला प्रथम येते मेष राशी आणि मेष राशीला या आठवड्यामध्ये नजर लागेल असा आठवडा आपल्याला जाणार आहे, हे लिहून ठेवा। आणि म्हणून या आठवड्यामध्ये जे जे नवीन आपल्याला करायची इच्छा आहे ती या आठवड्यामध्ये आपल्याला पूर्ण करता येईल इतका अनुकूल आणि उत्तम आठवडा आपल्याला मिळालेला आहे। म्हणजेच या महिन्याची सुरुवातच आपल्याला धडाकेबाज होणार आहे। बाकी एक महिनाभर तुम्हाला तसा आठवडा सुद्धा मिळणार नाही, असे दिवस तुम्हाला जुलै पर्यंत सुद्धा मिळणार नाहीत, असा अनुकूल कालावधी आपल्यासाठी मिळालेला आहे। म्हणून खास करून इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा, कृषी ह्या क्षेत्रातल्या मंडळींसाठी हा कालावधी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल। मग आता एक तर काय झालंय की दुसऱ्या बाजूला आपले ग्रहमान अडचणीचे 7.5 सुरू आहे, चौथा गुरु चाललेला आहे, पण मात्र कालावधी अनुकूल आहे। म्हणजे ग्रहमान जरी अनुकूल नसले आपल्या विरोधामध्ये, पण हा सप्ताह मात्र आपल्यासाठी विशेष काहीतरी घेऊन आलेला आहे। म्हणजे भगवंत सुद्धा काही वेळेला ना चमत्कार घडवतो। एकदम प्रतिकूल परिस्थिती चाललेली आहे, अडचणींचा सामना करतोय, आपलं काम होत नाही, आपली नोकरीमध्ये यश मिळत नाही, आपल्याला व्यवसायामध्ये चांगली भरभराट होत नाहीये, मनाजोगता काही घडत नाहीये आणि पटकन काहीतरी असे दिवस येतात की सगळी कामं आपली सहजगत्या पार होतात। असा जो कालावधी असतो ना तो आपल्याला या आठवड्यामध्ये मिळालेला आहे। ह्या गोष्टीने मात्र आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने मात्र काही कामही केली पाहिजेत, नियोजन असलं पाहिजे, थोडी मेहनत घ्यावी लागेल, परिश्रम करावे लागतील, काही वेळा तर हातातोंडाशी आयला घास देखील दूर जाईल, पण मात्र सुटणार नाही, एवढं मात्र लक्षात असलं पाहिजे। मेष राशीवाल्यांनी उपासना करायची गणपती बाप्पाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीवाल्यांसाठी ग्रहमान अनुकूल आहे, पण परिस्थिती मात्र आताची सुरुवातीची कशी आहे, कटोकटीची आहे, अडचणीची आहे, त्रासाची आहे, संकटाची आहे, समस्यांची आहे, प्रश्न सोडवण्याची आहे, अशा स्वरूपाची सुरुवातच मात्र आपल्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल। मग कसं करायचं तर काही वेळेला काही निर्णय लगेचच न घेता ते स्टँड बाय या आठवड्यामध्ये ठेवता आले सुरुवातीच्या कालावधीमध्ये, मग मात्र या आठवड्यामध्ये आपल्याला काही गोष्टी सुद्धा उत्तम करून घेता येतील। हा, कारण आपल्याला सध्या स्थितीमध्ये काय आहे, शनी महाराज अनुकूल आहे, गुरु महाराज अनुकूल आहे, मंगळ महाराज अनुकूल आहेत, बाकी सगळे ग्रह आपल्या बाजूने उभे आहेत। मग एखादा दिवस किंवा दोन तीन दिवस जर काही अडचणीचे येत असतील, तेव्हा काही कामं होत नसतील तर आदळ आपट करून होणार नाही। असं समजायचं की ते दिवस आपले नाहीत आहेत, सोडून द्या, काम होणार आहे मात्र। मग कुठे काम करायचं आपल्याला ते आपल्या मनावर आहे। जिकडे काम करायचं नाही तिकडे करूच नका, व्यवसायामध्ये हात घालू नका, मोठे व्यवहार करू नका, कोणावरही विश्वास ठेवू नका, सह्या करताना मात्र काळजी घ्या, कागदपत्रांची पूर्तता करून घ्या। ह्या सगळे नियम आपल्याला पाळावे लागतात आणि ते जर नाही पाळले तर मात्र कोणतीच चूक होणार नाही, कोणाशी वादविवाद होणार नाहीत। याची जर काळजी आठवड्यामध्ये सुरुवातीलाच घेतली गेली तर हा कालावधी सुद्धा आपल्यासाठी उत्तम जाईल। म्हणजे फार अडचणी नाहीयेत, किरकोळ कारकोळ अडचणी आहेत मान्य आहे, पण मात्र त्याच्यातून सुद्धा चांगला मार्ग निघू शकेल असा हा अनुकूल कालावधी आपल्याला मिळालेला आहे। मग अनुकूल की प्रतिकूल तर प्रतिकूल 30% म्हणजे -30% आहे, प्लस 60%, मग प्लस जास्त आहेत म्हणजे याचा अर्थ कामं व्हायची आहेत, याचा अर्थ मला सगळं घडायचंय, पण सुरुवात मात्र अडचणीची आहे, एवढं मात्र लक्षात असू द्या। वृषभ राशी वाल्यांनी उपासना करायची आहे सूर्यदेवाची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशी वाल्यांसाठी ह्या कालावधीमध्ये ना 2-3 गोष्टी महत्वाच्या आपल्याला लक्षातच ठेवाव्या लागतील। पहिली गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की पती पत्नीसाठी आपण जेवढा वेळ देतोय ना पुरे झाला, फार नका वेळ देऊ, पण मात्र आता काही मोठ्या विषयांवरती आपला हात घालता आला पाहिजे। एकदम कलाटणी मिळणारा कालावधी सध्या सुरू झालेला आहे, जेव्हापासून गुरु बदललाय ना, गुरु बदललाय 6 जूनला, तेव्हापासून एकदम घडामोडी विरुद्ध घडायला लागल्या, कलाटणी मिळायला लागलेली आहे। पण मात्र ह्या सगळ्यांमध्ये कुठे आपल्याला आता अडचण येऊ शकेल तर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अशा 3 समस्या मध्ये यायच्या आहेत आठवड्याच्या मध्यभागामध्ये। पण तोपर्यंत सुरुवातीचा कालावधी कसा, शेवटचा कालावधी कसा, असं जर आपण विचारलं तर अनुकूल आहे मात्र।
मग मधल्या कालावधीमध्ये त्या गोष्टी सोडूनच द्यायच्या आहेत. मोठे व्यवहार करायचेच नाहीयेत, मोठ्या बैठका घ्यायच्याच नाहीयेत. आणि हे सगळं करत असताना मात्र पती पत्नींनी एकरूप राहून जर काही निर्णय केले आठवड्यामध्ये, तर हा कालावधी आपल्यासाठी उत्तम जाईल. तेवढा उत्तम जाणार नाही जेवढा आपला हवा आहे. पण सुरुवात झाली ना, किती ट्रॅफिक मध्ये आपण जाम अडकलो होतो आतापर्यंत. 1.5-2 तास उभेच होतो. आता गाड्या सकाळी लागलेल्या आहेत, कामं व्हायला लागलेली आहेत. आणि आता पुढे पुढे एकदा का सिग्नल सुटला की आपण सुसाट सुटणार आहोत, असा कालावधी आपल्याला बघायला मिळणार आहे. पण एवढं मात्र लक्षात ठेवा की आपल्या बोलण्यामुळे, आपल्या कृतीमुळे, आपल्या स्वभावामुळे, कोणाच्याही मध्यस्थीमध्ये न पडण्यामुळे काही गोष्टी आपल्याला बचाव करून घेता येईल स्वतःचा. आणि बचावच करावा लागेल या आठवड्यामध्ये. अंगावर धावून जाणं तर फार दूरची गोष्ट आहे. स्वतःचं संरक्षण, स्वतःचं रक्षण आपल्या आठवड्यामध्ये गरजेचं आहे, एवढं मात्र लक्षात असू द्या. मिथुन राशीवाल्यांनी उपासना करायची लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीवाल्यांसाठी तर बाप रे बाप, नको रे नकोस होऊन जाईल. कटोकटीने आपण इतके त्रस्त होऊन जाऊ, मानसिक अस्वास्थ्य बिघडायला लागेल, वरून आजारपण डोकं काढायला लागेल, शत्रू पक्ष दाबायला लागतील आणि काम होणारच नाहीत. कामांची मालिका एकदम ठप्प होऊन जाईल, बंद होऊन जाईल, मार्ग दिसते बंद होऊन जातील. अशा कालावधीमध्ये आपल्याला मात्र मार्गक्रमण करायचंय, म्हणजे अंधकार आहे आणि अंधारातून आपला मार्ग काढायचा आहे. पण एक गोष्ट चांगली काय, पत्नीची साथ आहे. लक्षात ठेवा, पडत्या कालावधीमध्ये कोणाची साथ असो वा नसो, पत्नीची साथ एकदा असलीत ना, मग भले तुम्हाला कोणतीही संकट येऊ, कितीही समस्या येऊ, त्याच्यावरती आपला मार्ग काढता येतो, ते काम कधीच नेता येतो. मग असं जर या आठवड्यामध्ये आहे तर मग साथ कोणाची घ्यावी लागेल, पत्नीची. म्हणजेच काय, की जी गोष्ट आपण घरी कधी शेअर करत नाही, सांगत नाही, ती गोष्ट मात्र पती पत्नीशी एकमेकांशी जर सल्ला मसलत केला तर हा कालावधी आपल्यासाठी शांततेत जाऊ शकेल. म्हणजे काय होईल माहितीये, या आठवड्यामध्ये प्रश्न सुटणार नाहीयेत, उलट समस्या वाढणार आहेत, प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत. असा हा कालावधी आपल्याला बघायला मिळणार आहे. मग असा जर कालावधी असेल तर या कालावधीमध्ये कुठेही मोठं धाडस करू नका, मोठ्या बैठका घेऊ नका, हिंमत दाखवू नका. हे जर या आठवड्यामध्ये झालं, जमलं, तर हा आठवडा आपल्यासाठी कसा बसा पार होईल, कसा बसा, आणि तो तसाच करावा लागणार आहे. फार मोठी रिस्क घ्यायचीच नाही आठवड्यामध्ये. आर्थिक व्यवहार तर टाळायचेच आहेत आपल्याला या आठवड्यामध्ये. असं जर झालं तर मात्र मात्र या कालावधीनंतर आपला पुढचा कालावधी अनुकूल जाणारच आहे. कारण सध्या गुरु तुमच्या राशीमध्ये येऊन भ्रमण करतोय. बरं, तुमच्या राशीमध्ये गुरु येणं तिथे तो उच्चेचा होतो. आता गुरु उच्चेचा तुम्हाला सध्या राशी शनी भाग्यातला, म्हणजे तुम्हाला सध्याचं ग्रहमानाचं तो तोड आहे. म्हणजे तुमचं मूळ एकदम भक्क आहे, तुमच्या मुळा ज्या आहेत ना ते एकदम पक्क्या झालेल्या आहेत, जमिनीशी लागलेल्या आहेत. फक्त हवामान बदललं ना हो, की झाडाची फुलं आणि फळं पण पडायला लागतात. तर तशी जी स्थिती असते ना, ती आपल्या या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. म्हणून कर्क राशीवाल्यांनी उपासना करायची शिवशक्तीची. पुढे सिंह राशी. सिंह राशी झाली राशीवाल्यांसाठी कालावधीमध्ये काही कालावधी सुरुवातीलाच काही मोठी कामं जी आहेत ना, फटाफट निर्णय करा, धडाधड निर्णय करा. असं जर या आठवड्यामध्ये झालं तर मग पुढे आपल्याला त्या कामांवरती लक्ष करून ते काम पूर्ण करता येतील. लक्षात आलं का माझं म्हणणं? जे काम तुम्ही निर्णय 2 दिवसांनी घेणार होते ना, ते निर्णय तुम्ही त्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये घेऊन घ्या. कधीपर्यंत? 29-30-1 पर्यंत. या 3 दिवसात ते निर्णय घेऊन मोकळे व्हा. मग उर्वरित जे दिवस आहेत त्याच्यावरती फक्त अंमलबजावणी करावी लागेल. लक्षात घ्या, निर्णय जर पुढे ढकलला गेला तर अंमलबजावणी होणारच नाही त्याच्यावरती. फक्त निर्णय कागदावर राहिला, प्रत्यक्षात ती कृती घडलीच नाही, असं मात्र काहीतरी चित्र उभं राहील. आणि तसं मात्र होऊ देऊ नका. कारण पुढे मात्र आपल्याला घेरलं जाणार आहे, पुढे आपले लचके तोडले जाणार आहेत, पुढे आपल्यावरती संकट येणार आहेत, पुढे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आणि तिथे सामना करावा जिथे लागतो ना, जिथे आपली मंडळी असतात, जीवाभावाची मंडळी असतात, प्रेमाची मंडळी असतात, नातेसंबंधाची मंडळी असतात, मित्र परिवाराची मंडळीमध्ये ज्या वेळेला घात होतो, विश्वासघात होतो, केसाने गळा कापला जातो, राजकारण होतं, गळचिपी होते, त्या ठिकाणी मात्र जास्त दुःख होतं. आणि तसं काहीतरी अनुभव जो आहे तो आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्यासाठी मात्र काय करता येईल, तर कामावर लक्ष द्यावंच लागेल. सिंह राशीवाल्यांनी उपासना करायची प्रत्यक्ष महादेवांची.
पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी काहीतरी सुखाचे प्रसंग समोर यायचे. घर असेल, गाडी असेल, फ्लॅट असेल, प्लॉट असेल, अशा सुखासंबंधीच्या काही गोष्टी ज्या आहेत, कित्येक वेळेला आपण असं वाटतं ना हो, की सुख म्हणजे हेच काही ते आहे. घर, गाडी, हे ते. पण मात्र माझ्या दृष्टीने मला विचाराल तुम्ही तर खरं सुख काय? आईच्या कुशीत जाऊन डोकं टेकणं. त्याच्यापेक्षा वेगळं सुखच नाहीये. आणि तसं जर काही प्रेम आपल्याला मिळालं या आठवड्यामध्ये तर एक वेगळा अनुभव आहे. म्हणजे काय माहितीये की मी गावाला कुठे शहरी भागामध्ये काम करतो, जॉब करतो, आई वडील मात्र गावाला आहेत. आई वडिलांची भेट झाली आणि तो जो आनंद आहे, ते जे सुख आहे, ते सुख आपल्याला या आठवड्यामध्ये अनुभवता येईल. काय ते म्हणावं. मग आईसोबत काही क्षण व्यतीत करता येतील, हॉटेलला जाता येईल, शॉपिंग करता येईल, काही निर्णय करता येतील. आता काही वेळेला कित्येक वेळेला आई वडिलांना चिंता असते, गावाला असतात. अरे बाबा, तीच तुझं वय 30 झालं, आता कधी विवाहाचा विचार करतो आहे. तर ह्या सगळ्या तिच्याही चिंता ज्या असतात आई वडिलांच्या, त्या चिंतातून मुक्त करण्याचा जो आठवडा आहे, तो हाच आपल्याला मिळालेला आहे. एकीकडे काम उत्तम चालू आहे, व्यवसाय उत्तम चालू आहे, नोकरी उत्तम चालू आहे, घर परिवार सगळा ठीक आहे. पण ही गोष्ट मात्र मनामध्ये कुठतरी धुतून बसली होती. ती गोष्ट मात्र या आठवड्यामध्ये पूर्ण झाली आणि एक वेगळाच अनुभव आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. आनंदाचे क्षण जे आहेत ते आपल्याला या आठवड्यामध्ये मिळतील. त्याचा मात्र लाभ करून घ्या बुवा. कन्या राशी वाल्यांनी उपासना करायची आपल्या आईचीच करा. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाले या आठवड्यामध्ये काहीतरी विशेष करायच्या मागे लागलेले आहेत आणि त्यांनी अवश्यमेव केलं पाहिजे. जर एखाद्या व्यवसायाबद्दल, एखाद्या कामाबद्दल, एखाद्या पार्टनरशिप बद्दल काही नियोजन आपण आखत असू, तर मात्र ते ग्राउंडवरती उतरून उतरून काम करता आलं पाहिजे. आपल्याला नुसतं व्यवसाय करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे गुरुजी, व्यवसाय करायचा आहे. घरी येऊन तुम्ही आईवडिलांना सांगतात, मित्रांना सांगतात, डोक्यात बिझनेस करायचं चाललेलं आहे. अरे मग काय करशील बाबा? तुझ्याकडे त्या व्यवसायाचा अनुभव किती आहे? तुझ्याकडे त्या व्यवसायाचं भांडवल काय आहे? तुझ्याकडे व्यवसायाची जागेची उपलब्धी काय आहे? हा सगळा विचार या आठवड्यात तुम्हाला करायचा आहे. तर कुठे जाऊन आपला व्यवसायामध्ये पूर्णत्वाला येईल आणि प्रत्यक्षात ते आपल्या डोळ्यासमोर दिसेल. लक्षात आलं का? हे बघा, नोकरीवाल्यांचं सोपं असतं. एकदा ऑफिसच्या खाली आलो, ऑफिसला आग लागो. आपल्याला काय करायचंय? तसं व्यवसायाचं असतं का? नसतं व्यवसायाचं. तुम्हाला 24 तास तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागतं ना. आणि त्यासाठी मात्र पळावं लागतं, रगडावं लागतं, झडावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःहून कराव्या लागतात. खाटीवर बसून कोणताही तुम्हाला हरी काम आणून देत नाही. हे लक्षात घ्या. आणि तसं जर तुमच्या मनामध्ये काहीतरी विशेष योजना असतील, ती विशेष योजना आपल्याला या आठवड्यामध्ये कार्यान्वित करता येईल. काही मंडळी तर व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये सेट आहेत. त्यांना मात्र एक उच्च पदस्थ स्थान मिळालं, त्यांना मात्र बक्षीस मिळाला, त्यांना मात्र नावलौकिक मिळाला. असं सुद्धा या आठवड्यामध्ये तुला राशीवाल्यांसाठी घडणार आहे. मग इतका अनुकूल कालावधी आपल्यासाठी जर मिळालेला आहे, तर त्याचा लाभ व्हायला पाहिजे की नाही पाहिजे? अवश्यमेव व्हायला पाहिजे. तर सध्या ग्रहमान तुमच्या बाजूने न्यूट्रल सध्या सुरू आहे. गुरु महाराज तुम्हाला अडचणीचा नाही, शनी महाराज तुम्हाला अडचणीचे नाहीत. दोघी तुम्हाला न्यूट्रल सध्या सुरू आहेत. मग असं जर काही असेल तर हा कालावधी आपल्यासाठी अनुकूल आहे. त्याचा पुरेपूर लाभ तुम्हालाच करून घेता आला पाहिजे. तुळा राशीवाल्यांनी उपासना करायची वीर हनुमंतरायाची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्याचे सगळे पेशन्स संपलेले आहेत. आता कुठेतरी मार्गक्रमणाला सुरुवात झालेली आहे. सगळे अडचणी सगळ्या संपलेल्या आहेत. आता मात्र आपल्याला एक विशेष काम, घरामधलं एखादं काम सोडवायचंय बुवा. 4-6 महिने झालं बघतोय घरामध्ये एका विषयाला घेऊन कटकट 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 चाललेली आहे. काय ते जुनी प्रॉपर्टीचा वाद. बरं, त्या प्रॉपर्टीवरती सगळ्यांचे हिस्से आधी झालेले होते. आता कोणतरी येऊन पण डावा ठोकून दिला त्या जागेवरती. ते मात्र निर्णय निपटायचाच आहे मला. काही झालं तरी आठवड्यामध्ये काम करायचंय मला. आणि तसं जर झालं या आठवड्यामध्ये, तर मात्र या आठवड्यामध्ये काही विशेष गोष्टींची प्राप्ती होईल. एकीकडे एक जुनं काम, जुनी प्रॉपर्टीचा व्यवहार जो वडिलोपार्जित सुरू आहे, त्याचा निकाल लागला बाबा. जो कोणी अडचणीचा होता त्याला बाजूला केलं गेलं. जे काही करून असेल साम दाम दंड भेद काही वापरावं. काही मंडळी नाही ना हो, हिस्सा मिळालेला असतो आधीच घरच्यांकडनं, पण उगाच काड्या करायच्या. कित्येक मंडळी तर आता शस्त्रच पकडलेलं आहे. मला एखाद्या व्यक्तीसोबत मला वाद करायचा आहे ना, पण तो वाद डायरेक्ट मी करू शकत नाहीये. मग कसा वाद करायचा? तर प्रॉपर्टीचे काहीतरी विषय पुढे आणायचे.
म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्यापासून ऑटोमॅटिक बाजूला होईल. अशी काहीतरी अनेक लोक शाळा करतात आणि त्या शाळेवर मात्र आपल्याला एकदम मुख्याध्यापकच व्हायचंय आता. हा, आणि असं जर या आठवड्यामध्ये झालं जर, तर मग मात्र हा कालावधी आपल्यासाठी मनासारखा घडेल, उत्तम घडेल. गुरुजी 6 महिने घरी बसलो होतो, जॉबच मिळत नव्हता, पण एकदम मला चान्स मिळाला आणि तो चान्स मारला ना मी. एक मित्र मला भेटला, पार्टनरशिप मध्ये चर्चा झाली, व्यवसायाची सुरुवात झाली, धडाका सुरू झाला गुरुजी. छोटं मोठं काम होईना. आणि व्यवसायामध्ये कसं असतं हो, चलन चालू असताना आज किती मिळाले, 1500 मिळाले, ओके. आज किती मिळाले, 2000 मिळाले, ओके. तर असं व्यवसायामध्ये असतं. त्याच्यामुळे असं जर काही मनामध्ये असेल तर ते मात्र याच आठवड्यामध्ये प्रत्यक्षामध्ये उतरवता येईल. त्याचा तुम्हाला अनुभव घेता येईल, तुम्हाला ते बघायला मिळेल, तुम्हाला ते करता येईल, कोणतीही अडचण नसेल. वृश्चिक राशीवाले उपासना करतील या आठवड्यामध्ये विष्णू देवांची. पुढे आहे धनु. धनु राशीवाल्यांचे बाण काही चालत नाहीये सध्या. भरपूर बाण मागून बघितले, उलट आपल्या खऱ्यासारखं बाजूला केलं गेलं हो. म्हणजे आपला दुखवलं गेलं की काय, अशी भावना मनामध्ये यायला लागते. पण आता काळजीचं कारण नाही. भले शनी विरोधामध्ये असू द्या, गुरु विरोधामध्ये असू द्या, पण काळ मात्र आपला आहे. काळ मात्र आपला आहे. तो आपल्या सोबत आहे. पत्नी माझ्या सोबत आहे, कुटुंब माझ्या सोबत आहे. अडचणी आलेल्या आहे, त्याचा सामना मला करायचा आहे. पण ह्या कालावधीमध्ये मात्र मला सगळा लाभच करून घ्यायचा आहे. मग असा लाभ कुठे करून घेता येईल? सांसारिक जीवन असेल, पारिवारिक जीवन असेल, कौटुंबिक जीवन असेल, त्यानंतर मित्र परिवारामध्ये असतील, त्यानंतर व्यवसायामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल. एखादं काम हातामधून गेलं ना तरी हरकत नाही, नाराज व्हायचं नसतं. ते चालू असतं, सर्कल फिरत असतं. जसं जसं तुमच्या मागे गुणमान बदलतील ना, तस तसं तुमचं जीवन बदलतच असतं. आणि ती तयारी आपली असलीच पाहिजे. कित्येक वेळा गुरुजी अहो काय तुम्ही सांगतायत, पण मी त्या ठिकाणी 15 वर्षापासून काम करत होतो ना. दुःख झालं मला ते काम सोडताना किंवा मला बाजूला केल्या गेल्यानंतर. पण जाऊ द्या, हरकत नाही. एखादं नवीन काम आलं, तिकडे तुम्ही तुमचं मन रुळलं, तुम्ही तिकडे एकदा सेट झाले की तुम्ही आपोआप ते सगळं बाजूला विसराल ते सगळे. बरं, तुम्हाला तिकडे जी मंडळी होती तुमच्या विचारांची, तुमच्या तुम्हाला समजून घेणारी, तुम्हाला ती मंडळी इकडे पण मिळू शकेल. असं होणार. पण इतकं नाराज होऊन चालणार नाही. इतके मनामध्ये किंतु परंतु असणं चांगलं नाहीये. एकाच गोष्टीवरती कधी स्टॅम्प असतो का आपला आपला? अहो तिच्यासोबत लग्न करतो आपण, तिच्यावरती स्टॅम्प आलेला असतो का? मॅरेज सर्टिफिकेट असतं, पण त्या सर्टिफिकेट असं लिहिलं असतं का की तुम्ही डिवोर्स नाही घेऊ शकत? असं घेऊ शकतात. म्हणजे जिथे तुम्हाला अडचण येते तर तुम्हाला बाजूला होता येतं. पण प्रत्येकावरती काही ना काही उपाय आहेत. मग एका कामाच्या ठिकाणी फक्त एखादी गोष्ट चुकीची घडली, वाईट घडली, दुःखद घडली, दुखावल्या गेलो तुम्ही त्याच्यातून, सोडून द्या. छोड़ दीजिए उसको, नया कुछ सोचिए. असा हा कालावधी आपल्याला मिळालेला आहे. धनु राशी वाले उपासना करतील गणेश पंचायतन देवता. लक्षात घ्या, गणेश पंचायतन. पुढे आहे मकर राशी. मकर राशी वाल्यांसाठी कालावधी उत्तम आहे, सगळं काही छान आहे. पण आताचा प्रसंग का हो, निघाले का? बर, आताचा जो कालावधी आहे तो इतका अनुकूल आहे, इतका उत्तम आहे, विचारूच नका तुम्ही. म्हणून ह्या कालावधीमध्ये काय माहितीये का, की सुरुवात थोडीशी अडचणीची आहे, थोडीशी आहे, अगदी किरकोळ आहे. पण ती अडचण मात्र खूप मोठी दुखापत होऊ ठरू शकते. का? कारण खर्च पण झाला. का? पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं, कोर्टात जावं लागलं, मलाच फरफटलं गेलं, मलाच मध्ये ओढलं गेलं, माझी फसवणूक झाली, माझ्यावरती आळ आला. काय नको ते टेन्शन झालंय हो. काही देणं नाही घेणं नाही, आपला काही विषय सुद्धा नव्हता तो. बरं, त्या विषयामध्ये माझा काही कोणता फायदा पण नाही ना, पण तोटा मात्र झाला. अशी जी स्थिती आहे तुम्हाला सुरुवातीलाच बघायला मिळेल. आणि तिथे मात्र आपल्याला लक्ष द्यावंच लागेल. कुठेही बैल मुझे मार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कारण या आठवड्यामध्ये इकडे आड तिकडे वीर आहे. आणि ह्याच आठवड्यामध्ये आपल्याला मोठं एक संकट समोर यायचंय, त्याला मात्र पार करता आलं पाहिजे. ही जी स्थिती असेल तयार आपली, तर मात्र आपल्याला कोणत्याही गोष्टीची चिंता करायचं कारण नाही. कारण 7:30 संपलेली आहे. गुरु महाराज समसप्तक योगात आलेले आहेत. गुरुची दृष्टी आपल्या मनावरच जाते आहे. म्हणून मनासारखं घडेल, वैवाहिक ठिकाणी घडेल, कुटुंबामध्ये घडेल, संततीमध्ये घडेल, लाभातून घडेल. पण पहिले
अडचणी मात्र येतील, त्रास मात्र होईल, मनस्ताप मात्र भोगावा सोसावा लागेल, ती मात्र तयारी आपली असली पाहिजे. मकर राशी वाले उपासना करतील सूर्यदेवाची. पुढे कुंभ राशी. वाह, कुंभ राशी वाल्यांसाठी तर वाह आहे. का? छप्पड फाड के लाभ होणार आहेत, शेअर मार्केट मध्ये वाढणार आहे, प्रमोशनचे योग येत आहेत, नोकरीची प्राप्ती व्हायची आहे. इतकं उत्तम आणि अनुकूल आपल्याला काम धंद्यामध्ये बघायला मिळणार आहे. पण तुम्ही हे समजू नका की फक्त बसून तुम्हाला काय मिळेल. जे घरी बसलेले असतील, ज्यांनी आराम केलेला असेल, ज्यांनी खाटीवरती पाय लांब केलेले असतील, त्यांना मात्र शिंतोडे सुद्धा मिळणार नाहीत, हे लिहून ठेवा. पण ज्यांनी मात्र या आठवड्यामध्ये रबलेले आहेत, खबलेले आहेत, राबलेले आहेत, पळलेले आहेत, धावलेले आहेत, कष्ट घेतलेले आहे, मेहनत घेतलेली आहे, परिश्रम केलेले आहेत, अशा मंडळींसाठी मात्र धो धो धबधबा लाभ होईल, प्रमोशन मिळेल, आर्थिक द्वार खुली होतील, मान सन्मान वाढेल, मित्र परिवार जवळ येतील, समाजामध्ये आपला गौरव होईल. हे सगळं या आठवड्यामध्ये सुरुवातीलाच बघायला मिळेलच. इतकं अनुकूल आहे, अनुकूल आहे. आणि आता फक्त मला कसे बसे 1.5 वर्ष काढायचे. मग 7.5 पण संपून जाईल. मग काही कोणता खर्चही नाही, मग कुठे काही वादविवादही नाही, मग कुठे काही अडचणी नाहीत. सरसकट माझा मार्ग एकदम प्लेन दिसेल आणि मला माझ्या मनाप्रमाणे गाडी चालवता येईल, मनासारखं सगळं करता येईल. हे सगळं होईल. आणि त्याचे काही रोड मॅप जे असतात ना, तुम्हाला याच आठवड्यामध्ये करून घेता येतील. मी तुम्हाला सांगतो ना, ज्या वेळेला मी फडणवीसांची कुंडली बघत होतो बर का, त्या कालावधीमध्ये ग्रहस्थिती अशी होती की त्यांना 7.7 सुरू होती, त्याला चौथा गुरु चाललेला होता आणि मुख्यमंत्री म्हणजे 2024 ची निवडणूक जी आहे ती जवळच आलेली होती. आणि त्यावेळेला मी बघितलं की एकही ग्रह कोणता बदलत नाही, शनी नाही, गुरु नाही, मंगळ नाही, आणि सगळेच्या सगळे गुरु ग्रह याच्या विरोधामध्ये होते. साहेबांच्या विरोधामध्ये असताना मी विचार करत होतो की म्हटलं काय मुख्यमंत्री पद या व्यक्तीला मिळेल का नाही मिळेल. पण तुम्हाला सांगतोय इतकं सस्पेंड मध्ये मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं. मला एक मोठं आश्चर्यच वाटलं की एवढे प्रतिकूल ग्रहमान असताना सुद्धा मुख्यमंत्री पद कसं काय मिळालं असेल. त्यावेळेला मी बॅकअपला गेलो. मी 2023-22 पण ग्रहमान काढलेत आणि मग लक्षामध्ये आलं की 23च्याच कालावधीमध्ये या व्यक्तीने पुढचा डाव आधीच सेट करून ठेवला होता. म्हणजे त्या कालावधीमध्ये असं असंच घडलं पाहिजे अशी जी काही मांडणी आहे ती आधीच करून ठेवली होती. हे तुम्हाला मी का सांगतोय माहिती, राजकारण आपला विषय नाही, तो बाजूला ठेवा. पण मूळ मुद्दा आपल्याशी निगडीत आहे ना, पण तो हा आता का मुद्दा मूळ निगडीत आहे. आणि जरी आपल्याला सध्याचं ग्रहमान अनुकूल असो वा प्रतिकूल असो, त्याचं नियोजन जर आपल्याकडे आताच असलं पाहिजे, तर पुढच्या 6 महिन्यांनी ते काय होईल याचं नियोजन आता मात्र आपल्याला करता येईल. हे तुम्हाला फक्त मला सांगायचं होतं. कुंभ राशी वाले उपासना करतील गणपतीची. पुढे आहे मीन राशी. वा 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 वा, मीन राशी वाल्यांसाठी कर्माचे द्वार खुली व्हायचे आणि लोड पण यायचंय बरोबर. हा, असं नका तुम्ही समजू की फक्त मला ठरलेलंच मला काम करायचंय, सकाळी 10ला जायचं, संध्याकाळी 5ला घरी यायचं नाही. तुम्ही अपेक्षा सुद्धा करू नका. कारण तुम्हाला ह्या कालावधीमध्ये तुम्हाला थोडस तुम्हाला ओव्हरटेक काम करावं लागेल. त्याला काय वेगळा शब्द आहे तो, ओव्हर टाइम काम करावं लागेल. कामाचा दबाव आहे, दडपण आहे, भीती आहे, होईल की नाही, करता येईल की नाही. आता जॉईन झालेलो आहोत, फ्रेश मध्ये आहे, पण काही चिंता करू नका. उलट हाच कालावधी तुम्हाला काही शिकवणारा, सांगणारा, समजून घेणारा असेल. याच कालावधीमध्ये तुम्हाला काही पुढच्या गोष्टी तुम्हाला नियोजन करता येतील. याच कालावधीमध्ये तुम्हाला काही अशा काही गोष्टी घडतील या कालावधीमध्ये की तुमची पुढची चिंता मिटून जाईल. इतकं अनुकूल आपल्याला या आठवडाभर बघायला मिळेल. खर तर मीन राशीवाल्यांनी मागचा जो कालावधी काढला ना 6 जून पर्यंत, आता तो खरोखर अडचणीचा काढला, कटोकटीचा काढला, दुखवणारा काढला. का? 7.7 सुरू आहे आणि चौथा गुरु चाललेला होता. त्याच्यामुळे अशा एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये 2 ग्रहांचं बळ नाही म्हणजे काय होतं माहितीये का, नशिबाची साथ नाही. जेवढं तुम्ही घासाल, रगडाल, संघर्ष कराल, तुम्हाला तेवढंच मिळेल. नशिबाने तुम्हाला काही मिळणार नसतं. आणि हा अनुभव तुम्ही मागच्याच वर्षी घेतलेला आहे 25-26च्या मध्यामध्ये. आता मात्र ते सगळं चित्र बदललेलं आहे
आता मात्र तुम्ही एकदम धावपट्टीवर वेगळ्या आलेला आहात. आता तुमची पिच बदललेली आहे. आता फक्त चौके छक्के मारायचा टायमिंग आहे. आता बॉल समोरून असा येईल ना, फुल टॉस. हा, आता यॉर्कर कोणी टाकणार ना आपल्या जवळ. तर अशी जी काही स्थिती आहे ती याच आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणून एवढंच तुम्हाला सांगेल, आता निर्णय घेऊन तुम्ही सेट व्हायच्या मागे लागा. बस. कित्येक मंडळी असते ना हो, वयाचे 50 उलटून जातात पण सेट नसतात मात्र. आणि कित्येक मंडळी जे असतात 30 मध्ये असतात पण सेट असतात. हे कशामुळे माहितीये का? नियोजन, काम करायची पद्धत बदलावी लागेल. इमोशनल राहून चालणार नाही. प्रॅक्टिकल निर्णय करावे लागतील. आणि हे जर या आठवड्यामध्ये झालं, बस, मग तुमचे 100 रन शतक तुमचं पुरंच आहे आठवड्यामध्ये. लिहूनच ठेवा. आणि ते पण कमी बॉलमध्ये जास्त रन होईल तुमच्या आठवड्यामध्ये. इतकं अनुकूल कालावधी आपल्याला मिळालेला आहे. म्हणून मीन राशीवाले उपासना करतील गुरुदेवांची, ज्या गुरु त्यांना भरपूर साथ दिली आतापर्यंत. म्हणूनच हे सगळं तुमची पण साथ आम्हाला जरुरी आहे. तुमच्या साथीशिवाय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. अर्थात तुमचं प्रेम आम्हाला खूप मिळतच आहे, पण अजून आमची अपेक्षा वेगळी आहे. तुम्ही सबस्क्रायबर केलं पाहिजे, तुम्ही बेल आयकॉन क्लिक केला पाहिजे. कारण जन वॉइस न्यूज चॅनल आपल्यासाठी राशी भविष्य, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, यंत्र आणि धार्मिक विधीबद्दलची माहिती घेऊन येत आहेत, खास आपल्यासाठी. आणि हे सगळं बघण्यासाठी आमच्या जन वॉइसला मात्र सबस्क्राईब करा. आणि पुढचा राशी भविष्य येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.